अखेर देवीसिंगला पडला जामकरचा माणूस भारी। तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। तर घडतं असं, जामकरचा माणूस शुद्धीवर येतो। आता देवीसिंग त्याला जोरात ओढून उठवतो आणि विचारतो, जामकरने तुला इथे पाठवलं ना? काय कळलं काय तुम्हाला? तोंड दाबत म्हणतो, काय प्लॅन आहे तुमचा? अरे सांग ना, काय प्लॅन आहे तुमचा? जामकर फोन करतात पण फोन काय लागत नाही। त्यांना आता खूप काळजी वाटते आणि ते म्हणतात, याचा फोन का नाही लागत आहे? हा अडचणीत तर नाही ना? याच्या काही जीवाला धोका नाही ना? देवीसिंग मात्र खूप प्रयत्न करतो पण तो माणूस मात्र त्याला काहीच सांगत नाही। आता देवीसिंगचे प्रयत्न होते आणि तो त्याचा गळा दाबतो, पण हे सगळं करत असताना आप्पा तिथे येतात आणि देवीसिंगच्या जाळ्यामध्ये अडकतात। ते आता त्या माणसाला गाडीच्या डिक्कीत टाकतात। देवीसिंग म्हणतो, आप्पा बसा पटकन। आप्पा आता गाडी चालवायला असतात आणि ते म्हणतात, तुला काही गरज होती का या माणसाला मारायची? अरे त्या माधुरीच्या वेळेस काय घडलं तुला आठवत नाही का? अजूनही ती माझ्या स्वप्नात येते आणि माझी झोप उडती। देवीसिंग म्हणतो, आप्पा मग काय करणार? अहो यांनी त्या जामकरला माहिती दिली असती ना तर आपला आश्रम बंद पडला असता। आता आश्रम बंद म्हटल्यावर पैसा पण बंद। आप्पा म्हणतात, ते तर आहेच। जामकर पण आश्रमाकडे निघालेले असतात। देवीसिंग आप्पा बोलत असतात तेवढे देवीसिंग बघतो आणि मोठ्याने किंचातो, आप्पा समोर बघा गाडी आहे। आता आप्पा जोरात ब्रेक मारतात। समोर जामकरची गाडी उभी असते। आता देवीसिंग आणि आप्पाच्या पायाखालची जमीनच सरकते। देवीसिंग तर शांत होऊन जामकरकडे बघत असतो। आप्पा म्हणतात, आता काय करायचं? हा कसा येऊन टपकला? आता आपलं काय खरं नाही, आपण काय वाचत नाही। जामकर आता डोकं खिडकीच्या बाहेर काढतात आणि डोकून दोघांना बघत असतात आणि म्हणतात, धोप्पा। खाली उतरून म्हणतात, काय गोपाळ नावाचे टेलर, 2 बायकावाले देशमुख, काय डेड बॉडी बिडी घेऊन चाललात की काय? एवढी काय घाई? देवसिंग म्हणतो, नाही हो जामकर साहेब, आम्ही असं कशाला करू? आप्पा म्हणतात, आलास का तू? काय रे नेहमी मांजरासारखा आडवा येतोस? चल हो बाजूला, जाऊ दे आम्हाला। जामकर म्हणतात, कुठे निघाला? आता दोघांनाही लवकर सांगता येत नाही। ते थातूर मातूर उत्तर देतात। जामकर म्हणतात, गुपचूप 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 गुपचूप, चला गाडीची डिक्की उघडा। आता तर आप्पाने देवीसिंगच्या काजाचा ठोकाच चुकतो। ते घाबरून एकमेकडे बघायला लागतात। देवीसिंग म्हणतो, जामकर साहेब अहो आल्यावर बघा, एवढी काय घाई? अहो आम्ही खूप घाईत आहोत। जामकर म्हणतात, अति घाई जीव घेई। गोपाळ नावाचे टेलर, तुम्हाला सतत घाई असते। एकतर जायची नाहीतर आम्हाला आश्रमातून काढून द्यायची। पण आता इथे तुमचा आश्रम पण नाही आणि तुमची माणसं पण नाही आणि 2 बायकावाल्या देशमुखांचा वाडा पण नाही। त्यामुळे आता जोपर्यंत डिक्की उघडत नाही तोपर्यंत मी कुठेही जाऊ देणार नाही। आता मात्र देवीसिंग आणि आप्पाला घामच फुटतो। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।